तर पुऱ्या मी साध्याच करणार आहे, ह्यात काही रवा नाही मिक्स केला, आपलं साधं पीठ. छोले केलेले आहे, इथे भात केलेला आहे. आता पुऱ्या करते कारण ना दर महिन्याला आम्ही, आता तुम्हाला माहितीच आहे माझे सासरे वारले, तर वर्षभर दर महिन्याला आम्ही नैवेद्य काढतो आणि गाईला घालतो. तर आणि आईंचं गार्डन दाखवते तुम्हाला, बघू शकता काय काय लावलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळी इतकी गडबड झाली ना विहानला स्कूलला जायला, तर बरं ते मी चिवळीच्या भाजी मुटकुळे केली होती, त्याची पटकन भाजी करून दिली. चपात्या पीठ होतं म्हणून त्याला हे करून दिलं, नाही तर मला आज ना पुरी भाजी त्याला द्यायची होती, छोले पुरी. तर आजचा मेनू मी करते मस्त. छोले केलेले आहे, इथे भात केलेला आहे. आता पुऱ्या करते कारण ना दर महिन्याला आम्ही, आता तुम्हाला माहितीच आहे माझे सासरे वारले, तर वर्षभर दर महिन्याला आम्ही नैवेद्य काढतो आणि गाईला घालतो. तर असंच आजचा मेनू मी केलेला आहे. मस्त छोले केलेले आहे, पोळ्या केलेल्या आहे, थोड्या साध्या चपात्या केल्या, भात केला आणि आता पुऱ्या करते. आणि कियाला पण स्कूलला गेली, कियाला पण मस्त बाजूला छोले काढून आणि फिक्की करून दिली तिला आणि चपाती दिली, ती पण मस्त स्कूलला गेली. आणि तिने छान ड्रेस घातला तिचा स्कूलचा, मी शेजारी मेन्शन करेल फोटो, तिचा फोटो वगैरे किंवा व्हिडिओ. तर चला आता मी ना पटकन पुऱ्या करून घेते आणि म्हणजे माईंना देऊन येऊ. चला, आणि वरचं वातावरण पण तुम्हाला म्हणजे वरतून वातावरण सुद्धा दाखव, इतकं छान दिसतंय. आणि आपले लिंबूचं झाड वगैरे ते सगळे वरचे झाड सुद्धा दाखवते. तर चला आता आधी मी हे करून घेते. काय तर पुऱ्या मी साध्याच करणार आहे, ह्यात काही रवा नाही मिक्स केला, आपलं साधं पीठ, साधं गव्हाचं म्हणजे पोळ्यांसाठी पीठ मळतो तेच पीठ मळलं होतं मी. तर विहानला इतकी आवडता पुऱ्या आणि भाजी त्याला द्यायची होती मला आज टिफिनला, पण आता तो आला ना तेव्हा मी त्याला करून देईल गरम गरम, कारण त्याला खूपच आवडतं पुरी आणि छोले. तर म्हटलं चला वरण भात, नेहमीच वरण भात करण्यापेक्षा थोडंसं वेगळं करू. आणि ना थोडीशी हे पण करायची आहे, शेवयांची खीर, ज्या मी इकडून आणल्या होत्या त्या शेवया आपल्या गावातून, इतके छान तुपातल्या आणि नुसतं दुधात टाकायचे आणि साखर टाकायची असते, खूपच मस्त शेवया आहे. तर त्याची खीर करणारी थोडीशी. तर आता इथे पोळी करून घेतली. आता पुऱ्यांसाठी हे का बेस, तर इथे मी ना आता पुऱ्या करून घेते. तर सिंपल आपलं गव्हाचं पीठ मळलेलं ना त्याच्याच पुऱ्या करणार आहे, कारण थोड्या साध्या पोळ्या केल्या. तर आता मी पुऱ्या करून घेते. तर तेच दर महिन्याला ना असा नैवेद्य काढतो, कधी मी काढते, कधी माझी जाऊ आहे ना तर ती करते. तर ह्यावेळेस मी करते. तर बघू शकता इथे मी आजचं म्हटलं दादांच्याच आवडीचं करू आपण. तर नेहमी माझा प्रयत्न असतो दादांच्या आवडीचंच करायचं नैवेद्य काहीतरी. तर त्यांना मिरचीची भाजी वगैरे मागच्या वेळेस केलं होतं मी, यावेळेस त्यांना छोले खूप आवडायचे, तर म्हणून मग छोले आणि पुरी आणि खीर करणार आणि पोळ्या साध्या म्हणजे चपात्या करणार. तर तेच वरण भात आणि ते करण्यापेक्षा म्हटलं त्यांचं आवडीचं काहीतरी करू, तर म्हणून मग मी छोले केलेले आहे. तर तेच त्यांना नेहमी आवडायचं, मी करायची तर मी त्यांना द्यायचीच छोले वगैरे, त्यांच्यासाठीच करायची मी नेहमी. तर आता मी इथे पुऱ्या करून घेते पटापट आणि त्याच्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक झालेलाच आहे माझा. आणि मग नंतर नैवेद्य काढून मग वरती आईंना देऊन येऊ. आणि वरती झाडं पण बघायची मला, आपले लिंबू वगैरे तर कसे झाले काय कधीचे बघितलेच नाही, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू. तर चला आता मी पटापट पुऱ्या करून घेते. आणि पुऱ्या पण मस्त फुगताय, बघू शकता साध्याच पिठाच्या, तरी पुऱ्या इतक्या मस्त शिजता म्हणजे फुगताय आणि छान दिसताय. तर विहानला तर खूपच आवडतात पुऱ्या, पण तो स्कूलला गेला निघून, मग त्याला मी संध्याकाळीच करून देईल, थोडंसं पीठ ठेवून देईल आणि पुरी आणि भाजी त्याला संध्याकाळी देईल खायला. तर इथे अशा मस्त पुऱ्या झालेल्या आहे, बघू शकता मस्त दिसताय ना. तर चला, बघू शकता शेवया आणल्या होत्या मी, केळ्या आणल्या आणल्या
अशा रंगीत. तर त्यात आता काढते एका वाटीत. तर एका डब्यात ठेवावं लागतील. बघते आता एखादा डब्बा. तर बघू शकता अशा शेवया आहे. तर त्याच मी आता ना खीर करणार त्याची. तर आता इथे दूध तापवलेलं होतं मी. तर त्याच्यात आता ना साखर टाकणार. तीन चम्मच साखर टाकलेली आहे. आणि 2 इलायची घेणार. आणि इलायची ना मी अशीच टाकते कारण मग छान फ्लेवर येतो. काढून टाकता येते काही नाही. आणि त्याच्यात आता गरम झालेले दूध. तर ते शेवया टाकते आता ह्याच्यात. आपल्या रंगीत शेवया त्याच्यात चांगल्या मेल्ट होऊन जातात त्या. मस्त छान एकदम सोपी खीर आहे ही. आणि तुपाच्या आहे ना तर मग तूप टाकायची गरज नाही याच्यात. तर ना तुम्ही बघितलं असेल शेवया मेल्ट होऊ देते आता. तर तुम्ही बघितलं असेल मस्त शेवया आता त्याच्यामध्ये ना मऊ होतील. आणि थोडंसं एक बाउल आलं ना तर म्हणजे बॉईल आलं ना, सॉरी बाउल म्हटली, बॉईल आलं ना तर आपल्या शेवयांची खीर एकदम रेडी होते. त्याच्यात तुम्हाला काजू बदाम एक्स्ट्रा टाकायची तर ते सुद्धा टाकू शकता. पण माझ्याकडनं सध्या काजू बदाम सगळे संपलेले आहे. आय थिंक नाहीये. तर म्हणून मग मी इलायचीच टाकली. आणि शेवया दूध साखर सिंपल अशी खीर. बघू शकता इथे अशी छोल्याची भाजी केलेली आहे सकाळी मी. तर ह्या पद्धतीने मी केलेली मस्त ग्रेव्ही टाकून वगैरे, टोमॅटो कांदाची ग्रेव्ही. तर किती छान झाली ग्रेव्ही, मस्त टेक्स्चर आलेलं आहे. चला आता मी वाढून घेते पटकन. तर इथे ना आपली खीर पण ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. गॅस ऑफ करते झालेली ती. तर आता मी हे वाढून घेते छोले आणि ते. त्याच्यानंतर खीर. आणि भात आणि पोळ्या ना दुसऱ्या याच्यात.
तर इथे वाढलेले तुम्हाला जाऊन पूर्ण ताटाचा लूक दाखवते. बघू शकता पुरी, खीर आणि छोले, भात, पोळ्या. तर एवढं केलेलं आहे मी आज सकाळी. तर बघू शकता. चला आता आईंना देऊन येऊ. तर इथे आईंना द्यायला आली होती, दिलं. आणि आईंचं गार्डन दाखवते तुम्हाला. बघू शकता काय काय लावलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे ना कढीपत्ता किती छान आला आहे. वालाच्या शेंगा, कारली अशी झाडं लावलेली आहे. बघू शकता. गवती चहा आणि इथे हे मिक्स करून दिलेलं आहे असं टायरचं, ते लावलेलं आहे. लकी प्लांट बघू शकता किती मोठं आलं आहे. तर असं आईचं गार्डन. जाऊ आपण वरची झाडं बघू. तर गच्चीवरची झाडं बघू आपण. बघू शकता आमदार हे गवतीच्या एवढा उगलेला, किती भरपूर गवतीच्या आहे ना. आईनेच लावला होता एवढा ग्रीन ग्रीन गवतीच्या. आणि कुंडी पण फुटली बघू शकता. तो बदलावं लागेल कुंडी. त्याच्यानंतर लिंबूला इतकी फुलं आली ना, तर बघू शकता किती फुलं आले. बापरे, भरमसाठ फुलं आलेले. आणि लिंबू पण किती. एक लिंबू घेऊन जाते आता घराला. बघू शकता. आणि आपलं ड्रॅगन फ्रूट आणि हा आंबा बघू शकता किती छान आहे. एकदम मस्त त्याला आली होती ह्यावेळेस आंबे. भारी वातावरण झाले. आणि फुलं इतके फुलं आले, इतके फुलं दिसत असेल. भारी आली एकदम. मी आता ना एक लिंबू तोडून घेते आपल्याला मस्त छोल्याच्या भाजीबरोबर खायला. ऑर्गॅनिक लिंबू आमच्या झाडाचा. एकदम भारी वाटतं असं काही फळं आले ना, छान वाटतं मस्त झाडाला. आणि किती फुलं आले बघू शकता. भरपूर फुलं आलेली. लिंबू पण भरपूर आहे. लिंबू आम्ही खाल्ले, म्हणजे लिंबू उन्हाळ्यामध्ये वापरले. नंतर आता पण खूप लिंबू आहे आणि मस्त बघू शकता. आणि रस पण खूप आहे याला. तर त्याची मोठी कुंडी बदलायची आता पावसाळ्यामध्ये, तेव्हा बदलूच. चला आता खाली जाते ना. आवडते. घर झाडलं नव्हतं, बाकी स्वयंपाकालाच लागली होती मी. चला इथे आली मी आता वरती. तर दाखवून म्हणजे देऊन आली. मग आई दाखवून येतील नैवेद्य दादांना. आणि इथे मी खीर आणलेली मस्त. आता मी खाते खीर. कशी झाली बघू बरं. बघू शकता. भारी एकदम. तर गावाकडे त्या बायका करायच्या ना गव्हाच्या शेवया घरी, किंवा मग गिरणीतून करून आणायची. त्याची खूप आठवण झाली. खूप दिवस झाले. आम्ही लहानपणी मम्मी करायची ना शेवया. तर मस्त ना काय करायची मम्मी, पाण्यामध्ये बॉईल करायची. आणि परत बॉईल झाल्या का गाळून घ्यायची जाळीमध्ये. आणि प्रत्येकाच्या ताटामध्ये किंवा वाटीमध्ये थोडं थोडं द्यायची. वरतून दूध टाकायचं, साखर टाकायची वरतून आणि खायचं. इतकी भारी लागायच्या ना. तर पण आता इतकी आठवण आली तर त्या शेवयाच नाही भेटत आहे मला. आणि मम्मीने पण बहुतेक केल्या नाही. भेटल्या तर मी नक्की आणेल आपल्या. आणि ह्या कशा, ह्या रेडीमेड शेवया असतात, ज्या मॉलमध्ये पण भेटतात. बारीक, एकदम बारीक. पण त्याची सर नाहीच दुसरी या शेवयांची. खूप भारी लागतात. आणि त्या मी ना हे पण करायची, काय म्हणता, कढईमध्ये मस्त तूप टाकून फ्राय करायच्या. फ्राय झाल्या ना, ब्राऊन झाल्या ना, त्याच्यामध्ये दूध टाकायचं, साखर टाकायची आणि थोडं फ्राय करायचं शिऱ्यासारखं. खूप भारी लागायचं मस्त. तर चला आता बोलते नंतर आवडलं की. तर बाहेर इतकी हवा चालू ना, तर सगळे कपडे खाली पडले होते. सगळे मी आता गोळा केलेले आहे. तर आता इथे ना सगळ्या कपड्यांच्या घड्याळ आले बघू शकता. इथे सगळे कपड्यांच्या घड्याळ आल्या आणि इथे बाकीचे कपडे आहेत. तर इतकी हवा चालू ना, बाकीचे कपडे तर खाली उडून गेले. मी खाली गेली होती घ्यायला. तर आता मी पटापट घड्या वाळून ठेवते, कारण आताच काढून ठेवले. नंतर पण पाऊस सुरू व्हायचा, तर त्याच्यामुळे मग आताच काढले. आता जाऊन पटापट घड्या वाळून घेते.
वड्या केल्या होत्या वरती, वरती आणून दिलेली आहे. तर भूक लागली खूप, जेवण करते. वैभव तर उशिरा येतील. तर मस्त आपले छोले. आणि मला पुरी नाही केली, पोळी सोबतच खाणार आहे मी, कारण डाएटमध्ये एवढं तळलेलं वगैरे नाही खाऊ शकत मी एवढं. म्हटलं जाऊ दे, पुरी नाही करत, मला पोळी आणि विहानला पुऱ्या करून देईल मी. आणि इथे आहे तर हे थोडंसं फ्राय करते मला खायला. इथे माझ्या जेवायला आणलेलं आहे सिंपल पोळी, छोले, भात आणि आळूची वडी. वा, खूप दिवसांनी खाते. मस्त. काय पाहिजे, काय पाहिजे हे? चणे, चणे. कियाराला चणे खूप आवडतात. खातो पण नंतर येते. तर आळूची वडी खूपच छान. मी जस्ट गरम केली, जास्त फ्राय नाही केली. मस्त. चला आता जेवण करते आणि बोलते तुमच्याशी. हा, काही पण शिजवायचे ना. तर इथे मी ना स्वयंपाक करते. तर दुपारी गेलो होतो कियारासाठी ना याचे शूज आणण्यासाठी आपले स्कूलचे. तर तिला व्हाईट आणि ब्लॅक शूज आणलेले आहे, नंतर तुम्हाला दाखवतेच. तर मी आता ना भेंडीची भाजी घेऊन आलेली आहे सकाळला. तर ती पण कट करून ठेवला आताच रात्री, कारण सकाळी मला टाइम होऊन जातो. आज विहानला द्यायला खूपच टाइम होऊन गेला होता. तर आता मी पटापट स्वयंपाक करते. आज मस्त ना स्पेशल चिकन करते, इथे बघू शकता. तर मस्त चिकन मसाला करते. तर इथे शिजतोच आहे. आणि इथे केळासाठी सूप आहे, चिकन सूप. भात पण झाला आहे. आता चपात्या करून घेते आणि ना नंतर मी ते शूज दाखवते. केळाला आणलेली खूप मस्त आहे, मुलींसाठी खूप छान, लहान मुलांसाठी ते शूज तुम्हाला दाखवते नंतर. तर माझा स्वयंपाक झालेला आहे. तर मी केळासाठी शूज आणले. तर व्हाईट आणि ब्लॅक घ्यायला लावले होते, तर अशी घेतलेली आहे. तर मोस्टली ना मुलींचे कसे असतात असे ते नाही का, इथे काय म्हणते टप करायचं असतं आणि बेल्ट सारखं. तर ते खूप अवघड जातं आपल्याला, त्याच्यामुळे मग ना हे आले. बघू शकता जवळ कशी अशी फक्त घालायची आणि इतकी मऊ आहे, क्वालिटी खूप छान आहे. आणि नुसतं असं लावून द्यायचं. तर हे आणलेले आहे. नंतर व्हाईट आणलेले आहे, बघू शकता. हे पण असे चिटकवायचेच आहे, म्हणजे इझी जातात मुलींना, लहान मुलांना घालायला. लेसवाले किंवा मग आपण नाही का ते टप करायचे बेल्ट सारखे, तर ते खूप अवघड जातात घालायला वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी असे आणले आहेत तिला. म्हणून मग लहान मुलांना तुम्ही असे शूज घ्या, पटकन घालायला पण इझी, वेळ पण वाचतो आणि त्यांना पण इझी, त्यांना पण स्वतःला घालता येतं असं काढून. तर असे आणलेले आहे. तर मस्त चिकन झालेलं तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता मस्त असं चिकन झालेलं आहे. आणि ना डिशवॉशरला भांडे पण लावले बाकीचे. तर आता मी थोड्या वेळाने जेवण झालं की ते भांडे लावून देणार. तर चला आता बोलते नंतर. तर मस्त जेवण झालं आणि इतक्यात आवरलं घर, किचन आवरलं, डिशवॉशरला भांडे पण लावले. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग. तर सकाळचं थोडंफार तुम्हाला दाखवलं रुटीन आणि त्याच्यानंतर कियारासाठी शूज घ्यायला गेलो. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग. कसं वाटलं ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. बघायला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.